आजच्या भक्तीला सुरुवात करूया आपण. सर्वजण उठून उभं राहावे या वेळेमध्ये आणि प्रार्थना करूया. आपण सर्वांनी डोळे बंद करूया, प्रार्थना करूया परमेश्वराला. मागील आठवडाभर परमेश्वरानं सांभाळलं, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद प्रभुदेवा. तुझी स्तुती करतो, तुझं नाव उंचावितो. कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. आजचा दिवस दिला, आजचा हा शब्दात दिवस दिला की आम्ही मंदिरामध्ये यावं, तुझी भक्ती करावी, तुझी आराधना करावी. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तर जमलेलं असताना प्रभुदेवा तू आमच्या प्रार्थनेमध्ये उपस्थित राहा. तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. आजची होणारी भक्ती आराधना तू आशीर्वादित कर. पवित्र आत्मा तुझी कृपा, तुझी दया आम्हा प्रत्येकावरती असू दे. आजच्या भक्ती आराधनेद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा हो दे परमेश्वरा. आम्ही जे जमलेलो आहोत आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. जे येण्याच्या मार्गावरती आहेत त्या सर्वांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा प्रत्येकाला घेऊन ये आणि प्रभुदेवा आजचे सर्व भक्ती आराधना तू आशीर्वादित कर. वचनाद्वारे तू आमची भेट घे, आमच्याशी बोल परमेश्वरा. विशेष विनंतीची प्रार्थना करत आहे. नांदेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रार्थना भक्ती चालू आहे प्रत्येक ठिकाणची प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येक ठिकाणी तुझ्या उपस्थितीचा अनुभव तू प्रत्येकाला दे आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करून घे परमेश्वरा. धन्यवाद देतो आजचा दिवस दिला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथून पुढचे सर्व होणारी भक्ती आराधना आम्ही तुमच्या महानांतामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन, आमेन. आपण उभासतानाच एक गीत आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. हो गरजे सफल
तुझ्याबद्दल आभार मानतो. या भक्तीच्या वेळी परमेश्वर आम्ही अधिक तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या जवळ येण्यासाठी तुझी कृपा आम्हाला दे. इथून पुढची सर्व वेळ तुमच्या महान हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. बसूया आपण सगळेजण खाली. या वेळेमध्ये आपण काही गीत गाऊ आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. आहा हालेलुया हो 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 होसाना. आहा हालेलुया हो 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 होसाना. हालेलुया 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 हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. आहा हालेलुया हो 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 होसाना. आहा हालेलुया हो हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णो. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णो. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. हालेलुया स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुयुग आहे. आहा हालेलुया हो 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 होसाना. आहा हालेलुया हो 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 होसाना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून आपणास सोडवितो. हालेलुया सैतानी बंधनातून आपणास सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो
हालेलुया. जोरात हालेलुया. आणखीन काही गीत गाऊया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया या वेळेमध्ये. हो जय जयकार करी. संग है, याकूब का परमेश्वर हमारा
लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है। वो यहोवा हमारे संग संग है। वो सर्वशक्तिमान प्रभु है। वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। हालेलुया। आणखीन काही गीत गाऊया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमात्याला, तोची आपला तारणारा या स्तवात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमात्याला, तोची आपला तारणारा या स्तवात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमात्याला, तोची आपला तारणारा या स्तवात्याला. तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा. क्रूसावरती अर्पुनी प्राण उठला तारायाला, क्रूसावरती अर्पुनी प्राण उठला तारायाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमात्याला, तोची आपला तार या स्तवात्याला. तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमचा. अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन आमचा. ख्रिस्त माझा तो सर्व तोची आपला तारणारा या स्तवात्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा. एकच वैद्य जगती याची दैवी आरोग्याचा. एकच वैद्य जगती याची दैवी आरोग्याचा. ख्रिस्त
त्याचे व्हावे मनी जयाच्या स्वीकारा हो त्याला जग उद्धारक जीवन सत्य अळवा नित्य दयाला जग उद्धार जीवन सत्य अळवा नित्य दयाला ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला तोची आपला तारणारा जास्त वात्याला ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान मात्याला तोची आपला तारणारा जास्त वात्याला. आपण कुठून उभं राहावे या वेळेमध्ये सर्वांनी डोळे बंद करूया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. हालेलुया हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद 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 येशू. या वेळेमध्ये आपले डोळे बंद करूया. सर्वांनी आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे लावूया आणि पूर्ण अंतःकरणानं आपल्या प्रभूची आपण आराधना करूया. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप से प्रेम किया है अनंत प्रेम से दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में प्रेम किया है अनंत प्रेम से दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए अनोखा प्यार है तेरा करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा अनोखा प्यार है तेरा करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा अनोखा प्यार है तेरा करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा अनोखा प्यार है तेरा करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर मेरा सारा दंड सह लिया उसने घोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर मेरा सारा दंड सह लिया उसने घोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है अनोखा प्यार है तेरा करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा अनोखा प्यार है तेरा करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा अनोखा प्यार है तेरा करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा अनोखा प्यार है तेरा करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा अन्न वस्त्र और सभी आशीषें उसने दी
मुझे भरपूरी से खतरों और सब मुसीबतों से आग की पुतली जैसे संभाला मुझे। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे उसने भरपूरी से। खतरों और सब मुसीबतों से आग की पुतली जैसे संभाला मुझे। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। थँक यू जीसस. प्रभुदेवा, तू आमच्यावरती अत्यंत प्रेम केलेला आहेस. प्रभुदेवा, तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या कृपेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर. आता पण परमेश्वरा, तू आम्हाला आमच्या बेसिक गरजा भागवल्या, आम्हाला अन्न वस्त्र निवारा, त्याचप्रमाणे अधिक रीतीने तू आम्हाला आशीर्वादित केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या जीवनामध्ये संकट आली, समस्या आल्या, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा परमेश्वरा तू आमच्या सोबत राहिला. त्या परिस्थितीमधून तू आम्हाला बाहेर काढला. कारण परमेश्वरा, तू आमची काळजी करणारा परमेश्वर आहेस. तू आमच्यावरती अत्यंत प्रेम करणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. अन्न वस्त्र और सभी आशीषें उसे उसने भरपूरी से। खतरों और सब मुसीबतों से आग की पुतली जैसे संभाला मुझे। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे उसने भरपूरी से। खतरों और सब मुसीबतों से आपकी पुतली जैसे संभाला मुझे। अन्न वस्त्र और सभी आशीषें दी मुझे उसने भरपूरी से। खतरों और सब मुसीबतों से आपकी पुतली जैसे संभाला मुझे। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद प्रभुदेवा. या वेळेमध्ये आम्ही जी काही बोबड्या बोटांना आराधना केलेली आहे प्रभुदेवा, ते तू मान्य केले त्याबद्दल आभार मानतो. आम्हा सर्वांना एकत्र केले त्याबद्दल आभार मानतो. जे येत आहेत त्या सर्वांचा मार्ग मोकळे कर, त्यांना घेऊन या आणि परमेश्वर प्रत्येकाचा प्रवास सुरक्षित असू दे. धन्यवाद देतो. इथून पुढची होणारी सर्व वचनाची सेवा, सर्व ऑफरिंग, साक्ष, सर्व काय आम्ही तुमच्या मानात देत आहे प्रभुदेवा. सर्व काही गोष्टी तू आशीर्वादित कर आणि वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, आम्हा प्रत्येकाची भेट घे. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण बसून घेऊ खाली. या वेळेमध्ये आपण या सगळ्या गोष्टींसाठी प्रार्थना करूया. पावसासाठी आपण नंतर एकत्र प्रार्थना करूया. या प्रार्थना झाल्यानंतर आपल्यामध्ये ज्येष्ठ बाळकींबाई ते प्रार्थना करते संगीताताईसाठी, त्यानंतर आमच्या सोसायटीसाठी, त्यानंतर चव्हाण मावशी त्यांच्या साक्षीसाठी,
त्याचप्रमाणे सूरजसाठी प्रार्थना करा. अवसर आणखी त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि या सर्व गोष्टीसाठी प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. तुझ्याजवळ येण्याची तू संधी दिलीस, स्तुती करते गेल्या आठवडाभर तू सांभाळलं, सर्व तू सहायता केली, सर्वांचं संरक्षण केलं, सर्वांना तुझ्या आशीर्वादाने तू भरलं, सगळ्यांचं जे जे प्रवास करत होते त्याचा प्रवास तू सुखाचा केला, सर्वांचं तू संरक्षण केलंस प्रभू, म्हणून तुझं उपकार मध्ये स्तुती करते प्रभू. यामुळे मंदिरामध्ये येण्याची तू संधी दिलीस, म्हणून तुझं उपकार मध्ये स्तुती करते. धन्यवाद देते राजाचे राजा, प्रभूंचे प्रभू, तुला धन्यवाद देते प्रभू. ते बाबा विनंती करत आहे की तुझा आशीर्वाद दे, त्यांना तू सांभाळ या उतार वयामध्ये प्रभू बापा. देवबापा त्यांना तू विशेष करून सहायता कर, त्यांच्या अंगामध्ये सामर्थ्य दे प्रभू बापा. त्यांची तू स्वतःची कामं करण्यासाठी तू त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे आणि त्यांना त्यांचं संरक्षण तू कर, शिक्षक विनंती करते. देवबापा तसेच बाईला तुझा आशीर्वाद दे, त्यांच्या पूर्ण फॅमिलीवर तुझा आशीर्वाद असू दे, त्यांना तू सांभाळ प्रभू बापा, त्यांच्या कामात तू मदत कर आणि पूर्ण फॅमिली ही तुझ्या नावामध्ये जिंकली जावी असं तू दे प्रभू बापा. सर्वांनी तू तुझ्यामध्ये यावं असं तू दे प्रभू. त्यांच्या प्रवासामध्ये तू सहायता करू उपकार करते. सूरजला तू बाप्पा जिथे आहे तिथे तू त्याला सुरक्षित ठेव, त्याला तू बुद्धी ज्ञान दे प्रभू बाप्पा आणि पुन्हा घरी येण्यासाठीचे मार्ग त्याचे मोकळे कर अशी तुझ्याकडे विनंती करते. हे बाप्पा जारू तुझा आशीर्वाद दे, त्यांना तू सांभाळ प्रभू बाप्पा. संगीतावर तुझा आशीर्वाद दे, तिला तू आरोग्य दे बाप्पा, तिच्या शरीराला तू स्पर्श कर प्रभू बाप्पा. जे काही समस्या तिच्या शरीरामध्ये डोळ्यामध्ये आहेत ते सर्व येशूच्या नावामध्ये तू काढून टाक. त्यांचा विश्वास तू वाढव प्रभू बाप्पा आणि त्या कुटुंबाला अधिक प्रभू बाप्पा तुझ्यामध्ये वाढण्यासाठी, त्यांचा विश्वास वाढण्यासाठी प्रभू बाप्पा तू कार्य करावं अशी मी तुझ्याकडे विनंती करते. ते बसलेल्या प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे. तू सर्वांना प्रभू बाप्पा तुझा आशीर्वाद देतो, सगळ्यांच्याकडे प्रभू बाप्पा तू साक्षात असते, कारण तू सर्वांना सांभाळतोस प्रभू बाप्पा. सर्व गोष्टीमध्ये तू सहायता करतो, सर्व गोष्टीमध्ये तू पुरवठा करतो, तुझं उपकार मागते स्तुती करते प्रभू बाप्पा. या कॉलनीचं सुरक्षण कर, तुझे साप निघत आहे प्रभू तू जातोस प्रभू बाप्पा. सर्वांचं तू संरक्षण कर, त्याच्याद्वारे कोणालाही त्रास होऊ नये यासाठी विशेष करून सहायता कर. धन्यवाद देते, स्तुती करते. जे वचन येईल त्यावर तुझा आशीर्वाद दे आणि आमच्यासाठी ते प्रभू बाप्पा आशीर्वादाचा असू दे. इथून पुढची वेळ तुझ्या हाती देऊ माझी विनंती प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून. आपण आता काही गोष्टीसाठी प्रार्थना करू. या वेळेमध्ये आपण पावसासाठी एकत्र प्रार्थना करूया की पाऊस चांगल्या प्रकारे लागावा आपल्या सगळीकडं. पाण्याची कमतरता खूप आहे, तर आपण सर्वजण डोळे बंद करूया आणि आपण आवाज मोठा करूया आणि आपण पावसासाठी प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आहेस, अद्भुत आहेस. या वेळेमध्ये आम्ही पावसासाठी प्रार्थना करत आहे प्रभुदेवा. पावसाची कमतरता आहे प्रभुदेवा, चांगला पाऊस लागू दे परमेश्वरा सगळीकडं आणि परमेश्वरा पाण्याची जी काही टंचाई ती पूर्णपणे प्रभुदेवा बंद होऊ दे आणि पाणी मुबलक प्रमाणामध्ये सर्वांना मिळू दे अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. शेतकऱ्यांना प्रभुदेवा शेतीसाठी पाण्याची गरज आहे प्रभुदेवा. तू आकाश कपाटे उघड आणि परमेश्वरा आम्हाला पाऊस दे अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल आभार मानतो प्रभुदेवा. आमचा विश्वास आहे की तू आम्हाला चांगला पाऊस देणार आहेस प्रभुदेवा. यावेळी प्रभुदेवा कोणत्याही प्रकारे दुष्काळमय परिस्थिती निर्माण होऊ नये असं दयन कृपेनं घडवू दे परमेश्वरा. आणि प्रभुदेवा सगळीकडे चांगला पाऊस लागू दे अशी आम्ही आग्रहाची आणि कळकळीची तुला प्रार्थना करत आहे. धन्यवाद धन्यवाद देतो. आमची प्रार्थना ऐकली त्याबद्दल आभार मानू. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन आमेन. आपण 145 स्तोत्रसहिताचं वाचन करणार आहोत. स्तोत्रसहिता 145. आपण सर्वांनी एकत्र वाचूया. स्तोत्रसहिता 145. हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करेन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करेन आणि सदा सर्व काळ तुझ्या नामाचे स्तवन करेन. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे. एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील. त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील, तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझे अद्भुत कृत्य याचे मी मनन करेन. तुझ्या भयावह कृत्याचा पराक्रम लोक विदित करतील. मी तुझी थोरवी वर्णन करीन. ते तुझ्या परमदयेची आठवण काढतील व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील. परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे,
तो मंद क्रोध व अतिदयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यावर आहे. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करतात. ते तुझ्या राजाचा महिमा वर्णन करतात आणि तुझा पराक्रम कथन करतात, यासाठी की तुझे पराक्रम व तुझ्या राजाचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळावी. तुझे राज्य युगानयुग राहणारे राज्य आहे. तुझा राजाधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून सर्व प्राणीमात्रांची इच्छा पुरी करतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो व त्याची आरोळे ऐकून त्यांना तारतो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करतो. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करेल. सर्व प्राणी मात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानयुग करो. 8 आणि 9 वाचूया एकत्र. परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे. तो मंद क्रोध व अतिदयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यावरती आहे. परमेश्वर चांगला आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, मंद क्रोध आहे आणि त्याची कृपा सर्वांच्यावरती आहे. तो सर्वांच्यासाठी चांगला परमेश्वर आहे. त्यानंतर 18 वचन सांगत आहे की जे कोणी त्याचा धावा करतात, परमेश्वर त्यांच्या जवळ आहे. जे त्याची प्रार्थना करतात, त्यांचा शोध घेतात, परमेश्वर त्यांच्या जवळ आहे. आणि जे परमेश्वराचं भय बाळगतात, परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की त्यांची इच्छा पुरी करतो आणि त्यांची प्रार्थना तो ऐकतो. वाचलेलं स्तोत्र आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. आपल्यामध्ये चोपडे ब्रदर आहेत, ते या स्तोत्रासाठी प्रार्थना करतील. सर्वांनी डोळे बंद करूया. पवित्र पवित्र सर्वश्रेष्ठ परमेश्वर, आम्ही तुमचे गौरव करता, प्रशंसा करता. परमेश्वर, या सुंदर अशा वचनासाठी तुमच्या नावाला धन्यवाद. या सुंदर अशा स्तोत्रासाठी तुमच्या नावाला धन्यवाद. परमेश्वर, तुम्ही दयाळू परमेश्वर, आणि जसं स्तोत्रामध्ये वर्णन केलेलं आहे परमेश्वर, की तुम्ही परमेश्वर तुमची भय बाळगणाऱ्यांची इच्छा पुरवता परमेश्वर. तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात परमेश्वर, तुम्ही मंद क्रोध आहात परमेश्वर. तर आम्हाला तुमच्या भयामध्ये राहण्यासाठी सहाय्य करा परमेश्वर. आम्हाला रोज तुमच्या वचनांमध्ये वाढत राहण्यासाठी सहाय्य करा परमेश्वर. आमच्या मुखाद्वारे तुमचे गौरव व्हावे असं तुम्ही आम्हाला बनवा परमेश्वर. आम्ही जे काही कार्य करत असेल, जी कृती आमच्याकडून होत असेल परमेश्वर, ते प्रत्येक गोष्टी आम्ही करत असताना तुमचे भय आमच्या मनामध्ये असावं परमेश्वर. आमच्याकडून कोणते चुकीचे कृत्य होऊ नयेत परमेश्वर. तर ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद होईल अशा गोष्टी आम्ही करत राहावे, यासाठी तुम्ही आम्हाला सहाय्य मत करा परमेश्वर. वचनामध्ये जसं सांगितलेलं आहे परमेश्वर, तसं आम्हाला परमेश्वर, जेव्हा आम्ही तुमच्याकडे आरोळी करतो किंवा जेव्हा आम्ही तुमच्याकडे परमेश्वर तुमच्या भयामध्ये राहून एखादी गोष्ट मागतो, तर तुम्ही पूर्ण करता परमेश्वर. तसं परमेश्वर रोज आम्हाला तुमच्या सानिध्यामध्ये वाढत राहण्यासाठी सहाय्य मत करा परमेश्वर. तुमचे वचन सदैव आमच्या मुखामध्ये राहावं असं तुम्ही आम्हाला बनवा परमेश्वर. जसं तुम्ही पुरातन काळी होता परमेश्वर, तसंच तुम्ही आज देखील कार्य करता परमेश्वर. तुमचे वचन हे सत्यवचन आहे परमेश्वर. त्यामुळे परमेश्वर, तुमच्या वचनामध्ये आमची जडणघडण व्हावी, आमची वाढ व्हावी परमेश्वर. जे वचन आता आम्ही वाचले ते सर्व वचन परमेश्वर तुम्ही आमच्या जीवनामध्ये देखील आशीर्वाद करा परमेश्वर. कारण तुमचं वचन हे कधीही बदलत नाही परमेश्वर. जसं वचनामध्ये सांगितलेलं आहे परमेश्वर, तशी तुमची कृपा आता देखील आमच्यावर सदा सर्व काळासाठी असते परमेश्वर. पुन्हा एक बार या सर्व वचनांसाठी तुमच्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर. प्रार्थना करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली पुन्हा एक आमेन. जसे आपण सगळेजण यावेळी आपण आपलं ऑफरिंग आपण देणार आहोत प्रभूसाठी. यावेळेमध्ये आपण एक गीत गाय, प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा. हे गीत गात असताना आपण आपलं दान देऊया. भैरवून दान गोळा करेल. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर कीरे से ज्यादा,
महान, आसमानों से भी ऊंचा। प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, आराधना। प्रभु तो ही है महान, तू है महान, सिर्फ तू और कोई नहीं, सिर्फ तू और कोई नहीं। प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान, आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा। प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा। प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, आराधना। प्रभु तो ही है महान, तू है महान, सिर्फ तू और कोई नहीं, सिर्फ तू और कोई नाही। प्रार्थना करूया आपण. नंदाताई ते प्रार्थना करते. सर्वांनी डोळे बंद ठेवूया. स्तुती धन्यवाद करते देवप्पा, पवित्र देवा धन्यवाद करते. आठवडाभर सांभाळून आजचा पवित्र दिवस तू आम्हा सर्वांना दिला म्हणून धन्यवाद देवप्पा. परमेश्वरा गीताद्वारे तू आम्हाला सहायता केलं आणि आशीर्वाद केलं. धन्यवाद करते. जे दान दशम दिलं देवप्पा त्याचे आशीर्वाद दे आणि त्या पवित्र कार्यासाठी त्याचा प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक. हालेलुया. मोठे ना हालेलुया. देवाच्या वचनामधून आपण काही गोष्टी आपण शिकणार आहोत. आजचा विषय आहे की देव चांगला आहे. काय विषय? देव चांगला आहे. परमेश्वर चांगला आहे. आणि जर परमेश्वर चांगला आहे आणि आपण त्या परमेश्वराचे लेकरं आहोत, आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत, तर आपल्यामध्ये सुद्धा तो चांगुलपणा असायला पाहिजे अशी परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे. म्हणून पहिली गोष्ट की परमेश्वर हा चांगला परमेश्वर आहे. परमेश्वर नेहमी चांगला विचार करतो. परमेश्वर हा चांगला परमेश्वर आहे आणि त्या चांगल्या परमेश्वराची लेकरं आपण असताना आपण सुद्धा कसं पाहिजे? चांगलं असायला पाहिजे. हालेलुया. फक्त दिसायसाठी चांगले असून काही उपयोग नाही. कारण एके ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगत आहे की परमेश्वर बाह्य स्वरूप पाहत नाही. आपण बाहेर किती चांगले कपडे घातलेले आहेत, आपल्याकडे किती आपल्या शरीरावरती दागदागिने आहेत, आपल्या खिशामध्ये किती पैसे आहेत, हे परमेश्वर कधीच पाहत नाही. आपलं अंतःकरण कसं आहे? आपण पूर्ण अंतःकरणानं त्या परमेश्वराचा शोध घेणारे लोक आहोत का? आपण पूर्ण अंतःकरणानं त्या परमेश्वराशी प्रामाणिक आहोत का? त्या परमेश्वरावरती विश्वासपणे जीवन जगत आहोत का? हे परमेश्वर नेहमी पाहत असतो. म्हणून आज आपण पाहत आहोत की परमेश्वर हा चांगला परमेश्वर आहे, परंतु आपल्यामध्ये त्याचा चांगुलपणा किंवा तो चांगला स्वभाव नक्कीच असणं अपेक्षित आहे आणि ती अपेक्षा परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून करत आहे. आजच्या जगामध्ये आपण पाहतो की चांगुलपणा हा दुर्मिळ होत चाललेला आहे. चांगुलपणा संपत चाललेला आहे. कुणाचं चांगले झालेलं लोकांना पाहवत नाही. अनेक लोक काय करतात? त्यांचं वाईट व्हावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सुद्धा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काही वेळेला आपण पाहतो की अनेक लोक जेव्हा लोकांना मदतीची गरज असते तेव्हा लोक मदत करत नाहीत. पहिल्यांदा लोक काय करतात? त्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवायला सुरुवात करतात. सध्याची ही म्हणजे हे दुर्भाग्य आहे आपल्या सर्वांचं की व्यक्तीला वाचवण्यापेक्षा किंवा व्यक्तीला मदत करण्यापेक्षा त्या व्यक्तीची कशी आबरू जाईल किंवा तो व्यक्ती अधिक रीतीनं कशा प्रकारे संकटात पडेल, अडचणीमध्ये पडेल, यासाठी लोक प्रयत्न करतात. म्हणून चांगुलपणा जे काय किंवा चांगला स्वभाव आहे तो चांगला स्वभाव सध्या दुर्मिळ होत आहे.
लोक यशस्वी होण्यासाठी काहीही करण्यास तयार आहेत, पण देवाचे वचन आपल्याला वेगळे जीवन जगायला शिकवते. लोक यशस्वी होण्यासाठी, त्यांना यश मिळण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, मोठं होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जात आहेत. हालेलुया. अनेक लोक कोणत्याही थराला ते पोहोचत आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की परंतु देवाचं वचन हे आपल्याला अशा प्रकारे शिकवत नाही. आपल्याला जर मोठं व्हायचं आहे तर आपल्याला नम्र व्हावं लागेल. आपल्याला देवाच्या वचनावरती अवलंबून, देवाला प्राथमिकता देऊन आपल्याला जीवन जगावं लागेल. म्हणून आपल्याला परमेश्वरानं वेगळं केलेलं आहे. हे जगातील जसे लोक चालत आहेत, त्यांच्यामध्ये चांगुलपणा नाही, त्यांच्यामध्ये चांगल्या गोष्टी नाहीत, त्याप्रमाणे आपण जीवन जगता कामा नये. कारण का आपल्याला काय केलेलं आहे, त्यांच्यापासून वेगळं केलेलं आहे, आपल्याला निवडलेलं आहे. म्हणून या जगातील लोक कसेही वागत, त्यांचा प्रभाव आपल्यावरती पडता कामा नये. तर आपल्यामध्ये आपल्याला ज्या परमेश्वरानं निवडलेला आहे किंवा जो परमेश्वर आपल्या जीवनामध्ये वास करत आहे, तो चांगला परमेश्वर, तो चांगुलपणा आपल्याला नेहमी जपायचा आहे. आपण स्वतःहून चांगले नाही, आपण स्वतः कधीच चांगलं नाही. हालेलुया. आपण चांगले कधी बनलेलो आहोत की तो येशू आपल्या जीवनामध्ये आला, देवानं आपल्या सर्वांच्या जीवनामधील पाप काढून टाकलं आणि त्यानंतर आपल्याला कळायला लागले की चांगलं काय आणि वाईट काय. हालेलुया. या जगातील लोक, त्यांना हा फरकच माहित नाही की चांगलं काय आणि वाईट काय. म्हणून करप्शन, लोकांना चांगलं वाटतं की पैसा मिळत आहे, परंतु ते वाईट आहे, ते पाप आहे, हे त्यांना सांगायला कोणी नाही. कारण त्यांचे डोळे काय झालेले, ते आंधळे झालेले, ते अंधकारामध्ये आहेत. व्यभिचार करणं हे पाप आहे, हे चुकीचं आहे, परंतु लोकांना काय वाटतं की त्यामध्ये आनंद त्यांना मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. म्हणून आपण पाहत आहे की आपण चांगले स्वतःहून होऊ शकत नाही. आपण जेव्हा पूर्वी येशूमध्ये नव्हतो तेव्हा आपण सुद्धा अशाच प्रकारे वागणारे लोक होते, आपले सुद्धा विचार अशाच प्रकारचे होते. परंतु जेव्हा आपण येशूचा स्वीकार केला, येशूनं आपल्या जीवनामधले सगळं पाप काढून टाकलं आणि येशू हळूहळू आपल्याला शिकू लागला की हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. आणि परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे की जे मी तुला सांगितलेलं आहे की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, आत्मसात करायच्या आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगायचं आहे. आता आपण प्रभूमध्ये आपल्याला माहित आहे की चांगलं काय आणि वाईट काय. आपले डोळे काय आहेत, आता आंधळे नाहीत, आपण आता आंधळे नाहीत. परंतु काही वेळेला अनेक ख्रिस्ती लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत की त्यांचे डोळे उघडलेले आहेत, परंतु अनेक लोकांना वाईट गोष्टीमध्ये आनंद मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. परंतु प्रत्येकाला त्याच्या कृत्याप्रमाणे परमेश्वर प्रतिफळ देणार आहे. आपण प्रभू जे म्हणत आहे, आपण दरबारी चर्चला जात आहे, आपण प्रार्थना करत आहे आणि जर आपण आपल्या मनाप्रमाणे जीवन जगत आहे, आपण पाप करत आहे, आपण चुकीच्या गोष्टी करत आहे, याचा अर्थ असा नाही की आपण प्रार्थना करण्याद्वारे किंवा आपण चर्चला जाण्याद्वारे देव आपल्याला स्वर्गामध्ये जागा देईल. हालेलुया. कारण आपण प्रार्थनेच्या सोबत जर आपण चांगलं वागत आहे, चांगलं जीवन जगत आहे, पवित्र जीवन जगत आहे, तेव्हाच आपल्याला स्वर्ग मिळणार, तेव्हाच आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. म्हणून त्याची मुले या नात्यानं परमेश्वर कसा आहे, चांगला परमेश्वर आहे आणि त्या चांगल्या परमेश्वराची लेकरं या नात्यानं आपल्या स्वभावामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये तो चांगुलपणा दिसायला पाहिजे. हालेलुया. परमेश्वर हा काय, चांगला परमेश्वर आहे आणि त्या चांगल्या परमेश्वराचे आपण कोण आहोत, लेकरं आहोत. आणि तो परमेश्वर सुद्धा आपल्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करत आहे. तेव्हा आपल्या स्वभावामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, याचा अर्थ की आपल्या सर्व कृतीमध्ये तो चांगुलपणा दिसला पाहिजे. लोकांनी आपल्याला म्हटलं पाहिजे की हा काय चांगला व्यक्ती आहे. जर लोक आपल्याबद्दल अशा प्रकारचे कॉमेंट देत नाहीत किंवा आपल्याबद्दल असं मत नाही, याचा अर्थ की आपल्यामध्ये काहीतरी चूक आहे, आपल्यामध्ये तो चांगुलपणा अजूनपर्यंत निर्माण तयार केलेला नाही किंवा आपण तेवढं प्रभूमध्ये वाढलेलो नाही आहोत. म्हणून परमेश्वर हा चांगला आहे आणि तो आपल्या लेकरांच्याकडून आपण सुद्धा चांगला असावा, आपल्यामध्ये सुद्धा चांगुलपणा असावा ही अपेक्षा परमेश्वर करत आहे. तेव्हा आपल्या स्वभावामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये तो चांगुलपणा असायला पाहिजे. हालेलुया. म्हणून या गोष्टीकडे सुद्धा आपण सर्वांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. स्तोत्रसंहिता 145 आणि 9 वचन काढा कुणीतरी.
परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे, त्याची कृपा त्यांनी केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. परमेश्वर सगळ्यांना कसा आहे? चांगला आहे. चांगला आहे. त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यावरती आहे. परमेश्वर हा सर्वांच्यासाठी चांगला आहे. हालेलुया. परमेश्वर कधीच वाईट करत नाही. परंतु आपण जेव्हा वाईट वागतो तेव्हा आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळतं. हालेलुया. परमेश्वर वाईट करत नाही. आपण जर चांगलं वागलो तर आपल्याला काय मिळणार? चांगलं प्रतिफळ मिळणार. जर आपण वाईट वागलो तर आपल्याला तशाच प्रकारे प्रतिफळ मिळणार. म्हणून इथं सांगत आहे की परमेश्वर सगळ्यांना काय आहे? चांगला आहे. सर्वांसाठी परमेश्वर कसा आहे? चांगला परमेश्वर आहे. 34:60 वाचा. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. आणि या ठिकाणी सांगत आहे की परमेश्वर किती चांगला आहे याचा काय करा? अनुभव घ्या. आणि आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे की परमेश्वर खूप चांगला परमेश्वर आहे. आणि पुढे सांगत आहे की जो त्याच्यावरती भाव ठेवतो तो कसा आहे? धन्य पुरुष आहे. आणि जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो परमेश्वर त्याला काय करतो? आशीर्वादित करतो. धन्य याचा अर्थ की ब्लेस्ड, याचा अर्थ की तो आशीर्वादित आहे. म्हणून परमेश्वर हा चांगला आहे. त्याचा अनुभव घेऊन पहा सांगत आहे. आपण सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहीत झालेला आहे की परमेश्वर कसा आहे? चांगला परमेश्वर आहे. आणि आपण जेव्हा त्याच्यावरती भाव ठेवणार, त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण प्रामाणिकपणे त्याच्या वचनानुसार जेव्हा जीवन जगणार तेव्हा परमेश्वर आपल्याला काय करणार? आशीर्वादित करणार. हालेलुया. म्हणून आपण हे नेहमी लक्षात ठेवायचं की परमेश्वर हा चांगला परमेश्वर आहे. काही वेळेला आपल्या जीवनामध्ये वाईट अनुभव येतात आणि आपल्याला वाटते की परमेश्वर चांगला नाही. माझ्या जीवनामध्ये समस्या आहेत, माझ्या जीवनामध्ये अडचणी आहेत. काही वेळेला आपल्याला वाटेल की माझी परिस्थिती अशीच आहे, माझी परिस्थिती बदललेली नाही. परंतु या सगळ्या गोष्टीसाठी परमेश्वर जबाबदार नाही. हालेलुया. त्यासाठी कोण जबाबदार आहे? आपण स्वतःहून जबाबदार आहोत. कारण आपल्या जीवनामध्ये काही ना काही कमतरता आहेत, आपल्या जीवनामध्ये काही ना काही चुका आहेत आणि त्याप्रमाणेच आपल्याला त्याचं फळ मिळत आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये नेहमी हे लक्षात ठेवायचं की परमेश्वर हा चांगला परमेश्वर आहे. तो कधीच कोणाचं वाईट करत नाही. पण तो वाईट कशामुळं होतं? की आपल्या कृत्यामुळं, आपल्या वाईट वागण्यामुळं आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. परंतु यामध्ये एक सुद्धा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतो की कधी कधी परमेश्वर आपली परीक्षा सुद्धा घेतो. हालेलुया. की आपण खरंच त्याच्यावरती विश्वास आहोत का? आपण खरंच अडचणीच्या काळामध्ये आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून जगणार आहोत का? यासाठी काही वेळेला परमेश्वर काय करतो? परीक्षा सुद्धा घेतो. परीक्षा घेणं हे वेगळं आहे. परंतु आपण जर वाईट वागत आहोत, आपण जर चांगले नाही आहोत तर त्याचं फळ आपल्याला परमेश्वर देत नाही, तर आपल्या कर्माप्रमाणे, आपल्या कृत्याप्रमाणे आपल्याला ते प्रतिफळ मिळत असतं. जर आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिला अध्याय आणि 26-27 वचन वाचा. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. आणि या ठिकाणी सांगत आहे की देवानं काय केला? देव बोलला, मी आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा काय करतो? मनुष्य तयार करतो. त्यानं सगळं काय निर्माण केलं. परंतु जो मनुष्य आहे त्या मनुष्याला काय केलं? देवाच्या प्रतिरूपासारखं, देवासारखं त्यानं काय केलं? बनवलं. जेवढे या जगामध्ये प्राणी आहेत ते प्राणी त्यानं स्वतःसारखे बनवले नाहीत, तर काय केलं? फक्त मनुष्याला त्यानं स्वतःसारखं बनवलेलं आहे. हालेलुया. स्वतःसारखं याचा अर्थ काय? की त्याच्यामध्ये ते दैवी स्वभाव घातलेत. देवासारखा त्याला काय केला? बनवला. जसा देव होता तसा मनुष्याला बनवलेला आहे. परंतु जेव्हा आदाम आणि हवा या दोघांनी पाप केलं त्यानंतर काय केलं? की या जगातील ज्या वाईट गोष्टी आहेत, ते वाईट गोष्टी, ते पाप त्यांच्या जीवनामध्ये आलं आणि त्यानंतर जो दैवी स्वभाव होता तो त्यांच्या जीवनामधून निघून गेला आणि लोक वाईट वागू लागलेत, लोक पाप करू लागलेत, लोक चुकीच्या गोष्टी करू लागलेत. परंतु सुरुवातीला जेव्हा आपण पाहतो की परमेश्वर चांगला परमेश्वर आहे, पहिल्यांदा पाहिलं. त्यानंतर दुसरी गोष्ट की परमेश्वर आपल्याकडून, त्याच्या लेकरांच्याकडून तो अपेक्षा करते की आपण कसे पाहिजे? चांगले पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट आपण पाहत आहोत
की परमेश्वरानं आपल्याला त्याच्यासारखं बनवलं होतं, परंतु जेव्हा आपण पाप करत होतो तेव्हा आपल्या जीवनामधला जो चांगुलपणा होता तो निघून गेलेला होता. परंतु जेव्हा आपण पश्चाताप केला, येशूचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार केला, तेव्हा पुन्हा त्यानं ते दैवी स्वभाव आपल्या जीवनामध्ये घातलेले आहेत आणि आपण पुन्हा त्याच्या प्रतिरूपासारखं बनलेलो आहोत. म्हणून आता आपण काय आहोत? त्याच्या प्रतिरूपासारखं आहोत, त्याच्यासारखं आपण बनलेलो आहोत. आपण देवासारखे आहोत, देवाच्या प्रतिरूपासारखे आहोत. आणि विचार करा की मी जर देवासारखा आहे तर माझा स्वभाव कसा पाहिजे? देवासारखाच पाहिजे. हालेलुया. मला जर परमेश्वरानं देवासारखं बनवलेलं आहे, त्याचा जसा स्वभाव आहे त्यासारखं त्यानं जर मला बनवलेला आहे, तर माझ्यामध्ये सुद्धा त्याच्यासारखा स्वभाव किंवा त्याच्यासारखं मी असणं आवश्यक आहे. म्हणून इफिसियाचं 5वा अध्याय आणि 1लं वचन जर आपण वाचलं तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही देवाची मुलं आहात, तुम्ही देवाचे मुलं आहात आणि देवाची मुलं या नात्यानं तुम्ही काय करा? त्याचं अनुकरण करा, परमेश्वराचं अनुकरण करा. जसा परमेश्वर आहे तसं बनण्याचा काय करा? प्रयत्न करा. सध्या आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये काय असतात? वेगवेगळ्या प्रकारचे आयडल असतात. आपल्या जीवनामध्ये काही लोकांचा आदर्श आपण घेऊन चालत असतो, परंतु जेव्हा आपण प्रभूवरती विश्वास ठेवत आहोत तेव्हा आपला आदर्श हा प्रभू असणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि प्रभूला डोळ्यासमोर ठेवून जसा प्रभूचा स्वभाव आहे, जसा परमेश्वराचा स्वभाव आहे, त्याप्रमाणे आपण नेहमी प्रयत्न करायला पाहिजे की मला सुद्धा काय करायचं आहे? परमेश्वराच्या स्वभावासारखं बनायचं आहे. म्हणून तर सांगत आहे की देवाची प्रिय मुलं, परमेश्वराची जर आपण मुलं आहोत तर या नात्यानं आपण काय करायचं आहे? त्याचंच अनुसरण करायचं आहे. जसा तो आहे तसं आपल्याला वागायचं, जसा त्यानं जीवन जगलं त्याप्रमाणेच आपल्याला जीवन जगायचं आहे. म्हणून तिसरी गोष्ट की आपल्या जीवनाद्वारे कशा प्रकारे चांगुलपणा दिसेल यासाठी आपल्याला नेहमी प्रयत्नशील राहायचं आहे. कारण आपला परमेश्वर हा चांगला परमेश्वर आहे. त्यानं आपल्याला त्याच्या प्रतिरूपासारखं बनवलेलं आहे. जसा तो होता त्याप्रमाणे आपल्याला बनवलेला आहे. आणि जर परमेश्वरानं आपल्याला त्याच्यासारखं बनवलेलं आहे तर परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करत आहे की आपण सुद्धा त्याच्यासारखं असायलाच पाहिजे. आपण त्याच्यासारखे प्रेमळ, आपण त्याच्यासारखे सहनशील, आपल्यामध्ये चांगुलपणा, आपल्यामध्ये चांगला स्वभाव, सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टीचा त्याग करणारे लोक, कोणती वाईट गोष्टी, पाप न करणारे लोक, अशा प्रकारे आपण जीवन जगणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून चांगुलपणा हा एक महत्वाचा गुणधर्म आहे जो परमेश्वरामध्ये होता आणि तोच परमेश्वर आपल्याकडून सुद्धा अपेक्षा करत आहे की आपल्यामध्ये सुद्धा तो चांगुलपणा असायला पाहिजे. हालेलुया. त्यानंतर गलती याचा 5वा अध्याय आणि 22-23 जर वचन वाचलं की यामध्ये आत्म्याच्या फळाबद्दल सांगितलेलं आहे आणि या आत्म्याच्या फळामध्ये सुद्धा ते चांगुलपणाचं फळ आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, त्यामध्ये चांगुलपणा सांगितलेला आहे. म्हणून येशू या जगामध्ये होता आणि जेव्हा त्याचं स्वर्गारोहण झालं तेव्हा त्यानं पवित्र आत्मा दिला आणि जर आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आहे तर आपल्यामध्ये तो चांगुलपणा असायलाच पाहिजे. हालेलुया. आपला चांगला स्वभाव असायलाच पाहिजे कारण ते आत्म्याचं फळ आहे. हालेलुया. आपल्याला ते फळ द्यायलाच पाहिजे. एखादा अडचणीमध्ये आहे, जर आपण सक्षम आहोत तर आपल्याला तो चांगुलपणा द्यायलाच पाहिजे. ज्याप्रमाणे सध्या मे महिन्यामध्ये मँगोचा सीझन होता. मे महिन्यामध्ये मँगो वेगवेगळ्या प्रकारचे सर्वांनी खाल्लेले, परंतु आत्म्याचं जे फळ आहे त्याचा काही सीझन नाही. हालेलुया. आत्म्याचा सीझन कधी येणार? इथून गेल्यानंतर सुद्धा येऊ शकतो की तुम्हाला फळ दाखवायचं आहे. मग ते प्रीतीचं फळ असेल, आनंदाचं फळ असेल, शांतीचं फळ असेल, चांगुलपणाचं फळ. जाताना एखादा व्यक्ती जर रस्त्यामध्ये पडलेला आहे आणि आपण जर बाजूने जात आहोत तर आपण काय करायचं आहे? चांगुलपणानं त्याच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस करायची आहे, काय झालं काय नाही. म्हणून ही आत्म्याची जी फळ आहेत ती आत्म्याची फळ देव सांगणार नाही की आता तू फळ दे. आपल्याला काय करायचं आहे की जशी परिस्थिती निर्माण होईल त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? ही वेगवेगळ्या प्रकारची फळं आत्म्याची जी सांगितलेली आहेत त्याप्रमाणे आपल्याला फळ ते द्यायचं आहे. म्हणून चांगुलपणाचं सुद्धा या ठिकाणी फळ आहे की चांगलं राहायचं आहे, चांगलं वागायचं आहे, चांगलं बोलायचं आहे. येशू परमेश्वर जसा चांगला होता त्याप्रमाणे आपल्याला चांगलं व्यक्ती बनायचं
आहे, आपल्याला वाईट व्यक्ती बनायचं नाही. म्हणून आत्म्याचं फळ सुद्धा चांगुलपणा या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्या चांगुलपणामध्येच आपल्याला वाढायचं आहे, त्या चांगुलपणामध्येच आपल्याला जीवन जगायचं आहे. आपण पाहिलं की परमेश्वर चांगला आहे, तो आपल्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करत आहे आणि आत्म्याचं फळ सुद्धा चांगुलपणाचं आहे. तेव्हा आपल्याला चांगलं वागायचं आहे, चांगलं बोलायचं आहे, चांगलं राहायचं आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या करायच्या आहेत. वाईट गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा आहे आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच गोष्टीकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट की आपण पाहत आहोत की आपल्याला प्रत्येकाबरोबर काय करायचं आहे, चांगलंच करायचं आहे. हालेलुया. समोरचा व्यक्ती कसाही वागवतोय त्याप्रमाणे आपल्याला रिॲक्ट करायचं नाही. या जगाचं प्रिन्सिपल काय, जो वाईट वागणार त्याच्याशी वाईट वागा, जे चांगलं वागणार त्यांच्याशी काय करा, चांगलं वागा. हे जगाचे नियम आहेत. पण जो परमेश्वराचा नियम सांगत आहे की तुम्ही तुमच्या शत्रूवरती काय करा, प्रेम करा सांगत. हालेलुया. जे तुमच्यावरती प्रेम करतात त्यांच्यावरती तुम्ही प्रेम केलं तर त्यात काय विशेष. हालेलुया. जे तुमच्यावरती प्रेम करत नाहीत त्यांच्यावरती तुम्ही प्रेम करायचं आहे, परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे. म्हणून आपल्याला चौथी गोष्ट की आपल्याला प्रत्येकासोबत, जर आपण चांगले लोक आहोत, जर आपल्या जीवनामध्ये चांगुलपणा आहे, तर आपल्याला प्रत्येकासोबत चांगलंच वागायचं आहे, प्रत्येकाचं काय करायचं आहे, चांगलंच करायचं आहे. त्यासाठी वचन वाचा की गलती याचा 6 अध्याय आणि 9 ते 10 वचन. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग जसा आपल्याला प्रसंगी मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करा. या ठिकाणी सांगत आहे की चांगलं करण्याचा कंटाळा करू नका. ज्या चांगल्या गोष्टी आहेत आणि जर आत्मा आपल्याला प्रेरणा देत आहे की ह्या गोष्टी करा, तर आपल्याला काय करायचं आहे, त्या गोष्टींचा कंटाळा करायचा नाही. सर्वांचं चांगलं करण्याबद्दल आपण विचार करायचा आहे. सर्वांचं कसं चांगलं होईल, मी कशा प्रकारे माझा चांगुलपणाचा उपयोग इतर लोकांच्या कामी येईल, यासाठी आपल्याला प्रयत्नशील राहायचं आहे. आणि परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की जर आपण कंटाळा केला नाही, आपण चांगलं वागू लागलो, आपण चांगलं बोलू लागलो, आपण चांगलं वर्तन करू लागलो, तर त्याचं प्रतिफळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. म्हणून यथाकाळी आपल्या पदरी काय करेल, पीक पडेल. या ठिकाणी सांगत आहे योग्य वेळेमध्ये परमेश्वर आपल्याला प्रतिफळ देणार आहे. चांगलं वागून आपलं काय होणार आहे, नेहमी चांगलं होणार आहे, परमेश्वराचं वचन सांगत आहे. म्हणून आपल्याला नेहमी चांगलं वागायचं आहे आणि जर आपण चांगलं वागलो तर त्याचं प्रतिफळ आपल्याला चांगलंच मिळणार आहे. हालेलुया. रोम याचा 12 अध्याय आणि 17 वचन सांगत आहे, वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका, सर्व माणसाच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष द्या. आणि इथं सांगत आहे की वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. तुमच्याशी जे लोक वाईट वागतात त्यांचं मी वाईट करणार अशी वृत्ती आपण ठेवायची नाही. जे वाईट वागतात त्यांच्याशी आपल्याला नेहमी चांगलंच वागायचं आहे. जे वाईट करतात त्यांचं आपल्याला नेहमी चांगलंच करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष द्या. वाईटाबद्दल वाईट अशी प्रतिफळ द्यायचं नाही. दुसरा आपल्याला शिवाय देतोय म्हणून आपल्याला त्याला शिवाय द्यायच्या नाही. दुसरा व्यक्ती आपलं वाईट करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आपल्याला त्यांचं वाईट करायचं नाही. तर इथं सांगत आहे की सात्विकतेने आपल्याला चालायचं आहे. चांगलं करण्यासाठी आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. चांगल्या गोष्टीकडेच आपलं लक्ष ठेवायचं आहे. आणि शेवटचं वचन आपण वाचूया, कोणीतरी वाचा. रोम याचा 12 अध्याय 21 वचन. वाईटाने जिंकला जाऊ नकोस तर बऱ्याने वाईटाला जिंक. वाचा अजून. वाईटाने जिंकला जाऊ नकोस तर बऱ्याने वाईटाला जिंक. वाईटाने जिंकला जाऊ नकोस तर काय कर, बऱ्याने वाईटाला जिंक. सर्वजण म्हणूया, वाईटाने जिंकला जाऊ नकोस तर बऱ्याने वाईटाला जिंक. वाईटाने जिंकला जाऊ नकोस तर बऱ्याने वाईटाला जिंक. वाईट होऊन जिंकू नये. हालेलुया. वाईटानं जिंकला जाऊ नकोस. वाईट करून कितीही मोठं झालं तरी एक दिवस आपण खाली पडणार आहोत. परंतु जो व्यक्ती
चांगलं करून वरती गेलेला आहे तो नेहमी त्या ठिकाणी राहणार. हालेलुया. परमेश्वर त्याला त्या ठिकाणी नेहमी आशीर्वादित करणार. म्हणून वाईटानं जिंकला जाऊ नकोस. वाईट करून लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करून मी चांगला आहे अशा प्रकारची भावना आपण निर्माण करण्यापेक्षा जे वाईट लोक वागत आहेत त्यांच्या बरोबर आपल्याला चांगलं वागून आपल्याला त्या लोकांना जिंकायचं आहे. हालेलुया. आपण काय करतो विचार, एखादा व्यक्ती वाईट वागला तर आपण त्याच्याशी काय करतो, वाईट वागतो, आपण त्याच्याशी बोलत नाही, आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. परंतु जो आपल्याशी नेहमी वाईट वागतोय त्याच्याशी जेव्हा आपण नेहमी चांगलं वागणार तेव्हा एक दिवस त्या व्यक्तीला काय होणार, पश्चाताप होणार आणि तो व्यक्ती सुद्धा आपल्याशी काय करणार, चांगलं वागायला सुरुवात करणार. म्हणून हे प्रिन्सिपल तेच आहे की वाईटानं जिंकला जाऊ नको. जसं या जगातील लोक वाईट वागत आहेत त्याप्रमाणे आपण वागता कामा नये, तर आपण चांगलं वागून बऱ्यानं आपल्याला वाईटानं जिंकायचं आहे. दुसरा किती आपल्याशी खोड करू दे, आपल्याला त्याच्या खोडी काढत बसायचं नाही. किती आपल्या बद्दल लोक वाईट बोलू देत, वाईट आपल्याशी वागू द्यात, आपल्याला त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, त्यांच्याशी वाईट वागायचं नाही. नेहमी आपल्याला त्यांच्याशी चांगलं वागायचं आहे, चांगलं बोलायचं आहे आणि अशा वागण्याद्वारे परमेश्वर आपल्याला प्रतिफळ देणार. जर आपण त्यांच्याप्रमाणेच वागलो तर त्याप्रमाणेच आपल्याला प्रतिफळ मिळणार. म्हणून वाईटानं जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. हालेलुया. म्हणून परमेश्वर हा चांगला परमेश्वर आहे आणि तो आपल्या सर्वांच्याकडे सुद्धा त्या स्वभावाची अपेक्षा करत आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा तो चांगुलपणा असायला पाहिजे. आणि या ठिकाणी सांगत आहे की आपण सर्वांच्या सोबत कसं करायचं आहे, चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. लोक किती आपलं वाईट करू द्यात, आपलं कधीच वाईट होणार नाही. जर आपण चांगले आहोत तर परमेश्वर त्याचं प्रतिफळ आपल्याला चांगलंच देणार आहे. म्हणून दुसरा वाईट वागत आहे म्हणून आपण वाईट वागून आपल्या प्रतिफळाशी आपण मुकणार आहोत. आपल्याला जे चांगलं प्रतिफळ राखून ठेवलेलं आहे ते आपल्या जीवनामधून निघून जाणार. म्हणून आपल्याला वाईट वागायचं नाही, आपल्याला नेहमी चांगलं जीवन जगायचं आहे, कारण परमेश्वरानं आपल्याला त्याच्या प्रतिरूपासारखं बनवलेलं आहे. आणि जर देवासारखं आपल्याला बनवलेलं आहे तर ते दैवी स्वभाव आपल्यामध्ये असायलाच पाहिजे. तो चांगुलपणा, तो चांगला स्वभाव आपल्या जीवनामध्ये असायलाच पाहिजे. हालेलुया. परमेश्वर वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. या वेळेमध्ये आपण उठून उभा राहावे आणि शेवटच्या प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. सर्वांनी डोळे बंद करूया आणि सर्वांनी प्रार्थना करूया की परमेश्वरा, माझ्या जीवनामध्ये तो चांगुलपणाचा स्वभाव तू माझ्या जीवनामध्ये निर्माण होऊ दे. प्रभुदेवा, मी नेहमी तुझ्यासारखा चांगला बनावं यासाठी प्रभुदेवा तुझी कृपा कर, दया कर, तुझा अनुग्रह माझ्यावरती कर परमेश्वरा. म्हणून आपण सर्वजण स्वतःसाठी प्रार्थना करू की परमेश्वरा, जर माझ्या जीवनामध्ये वाईट गोष्टी असतील तर त्या काढून टाक आणि प्रभुदेवा, मी वाईटानं इतर लोकांना जिंकण्यापेक्षा मी चांगलं करून, चांगलं वागून मी इतर लोकांना जिंकावं यासाठी प्रभू तू मला सहाय्य कर. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझी स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस तू आशीर्वादित केला त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. प्रभुदेवा, आजचं वचन तू आमच्याशी वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास, भेट घेतलीस. प्रभुदेवा, तू चांगला परमेश्वर आहेस आणि तू त्याच्या लेकरांच्याकडून सुद्धा ते चांगुलपणाची अपेक्षा करत आहेस. प्रभुदेवा, आम्ही सर्वांनी चांगलं वागावं, आम्ही सर्वांनी चांगलं बोलावं. प्रभुदेवा, आम्ही आमचं वर्तन प्रभुदेवा नेहमी चांगलं असावं यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. कारण प्रभुदेवा, आत्म्याचं फळ सुद्धा चांगुलपणाचं आहे. प्रभुदेवा, तो चांगुलपणा आमच्या जीवनामध्ये असू दे परमेश्वरा. प्रभुदेवा, ज्याप्रमाणे तुझं वचन सांगत आहे की वाईटानं बऱ्याला जिंकू नकोस, तर बऱ्यानं वाईटाला जिंक. होय परमेश्वरा, आम्ही चांगलं वागून, चांगलं बोलून इतर लोक आमच्याशी कसे वागू देत, परंतु प्रभुदेवा, तुझी इच्छा आहे की आम्ही त्यांच्याशी चांगलं वागावं. तुझी इच्छा आहे की आम्ही त्यांच्याशी चांगलं बोलावं, आम्ही चांगलं वर्तन करावं. तो चांगुलपणा आमच्या जीवनामध्ये निर्माण होऊ दे परमेश्वरा. प्रभुदेवा, आणि आम्हाला चांगलं व्यक्ती बनव परमेश्वरा. प्रभुदेवा, तू आम्हाला तुझ्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहेस, त्याप्रमाणे प्रभुदेवा ते प्रतिरूप आमच्या जीवनाद्वारे दिसू दे. तो चांगला व्यक्ती आमच्या जीवनाद्वारे इतर लोकांना दिसू दे परमेश्वरा. वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. इथं आम्हाला जमलेल्या प्रत्येकाचा ताबा तुमच्या मनात देत आहे. प्रत्येकाला तू वचनाद्वारे आशीर्वादित केलं त्याबद्दल आभार मानतो. जे आले नाहीत परमेश्वरा, त्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहे. पवित्र आत्मा तू त्यांना सहाय्य कर आणि प्रभुदेवा,
अधिक प्रार्थनेमध्ये रविवारच्या भक्तीचं महत्त्व प्रत्येकाला असू दे परमेश्वर, आणि प्रत्येकानं मंडळीमध्ये येऊन आराधनेमध्ये सहभागी होण्यासाठी पवित्र आत्मा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ओझं आणि कळबळ आले. धन्यवाद देतो. आजची भक्ती आराधना आशीर्वादित केली, आमची सहभागिता आशीर्वादित केली, वचन आशीर्वादित केलं, त्याबद्दल आभार मानतो. जे आमच्या अंतकरणामध्ये पडलेलं वचन आहे ते कार्य करू दे, आणि प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकाला चांगला व्यक्ती बनव. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो चांगुलपणा निर्माण होऊ दे परमेश्वर. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. तुझी कृपा आमच्यावरती असू दे. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला असते, आणि जसे आमचे ऋण आसनून सोडले आहे तसे आमचे ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला स्पर्शता नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन.